रानडुकराच्या शिकार प्रकरणी 11 जण ताब्यात। पन्हाळा वन विभागाची छापा टाकून कारवाई। मांस व हत्यार मुद्देमाल जप्त। मसाई पठार पायथ्याशी रानडुकराची शिकार करणारी टोळी वन विभागाच्या पथकाने छापा टाकून केलेल्या कारवाईत 11 जणांना ताब्यात घेतले। बाजीराव विष्णू पाटील, राहणार जेऊर, तालुका पन्हाळा, विठ्ठल यशवंत पंधारे, खंडेराव गोपाळ खोत, अर्जुन महिपती कंदूरकर, मारुती बंडू खोत, आनंदा मारुती खोत, भगवान भाऊ खोत, सुनील रघुनाथ खोत, राहणार वेखंडवाडी, तालुका पन्हाळा, तर अंकुश सदाशिव गवड, संदीप सदाशिव खोत, विजय मारुती गवड, बादेवाडी, तालुका पन्हाळा अशी संशयित आरोपींची नावे आहेत। त्यांच्याकडून रानडुकराचे मांस, डोके आणि 1 सत्तूर, 1 सुरा, 3 कोयते, 3 विळे, 1 कुटणे, 1 तळवट अशी हत्यारे जप्त केली आहेत। मसाई पठार पायथ्याशी अज्ञात व्यक्तीने गावठी बॉम्बच्या सहाय्याने रानडुकराचे मुंडके उडवून त्याला गंभीर जखमी केले होते। शिवारात जखमी रानडुकर सैरवैर अवस्थेत फिरताना संशयित आरोपींनी पकडून त्याचे शिवारात उघड्यावर मटण कुटून वाटे घालून खाण्यासाठी विभागणी करून घेत होते। त्याची अज्ञात व्यक्तीकडून वन विभागास खबर मिळताच पन्हाळा वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन छापा टाकून कारवाई केली। आज 12च्या दरम्यान रानडुक्करची शिकार वेखंडवाडी या गावामध्ये झाल्याची बातमी मिळताच आमचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले आणि त्या ठिकाणी मुद्देमालासह आरोपी ना अटक करण्यात आली आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 नुसार पुढील कार्यवाही चालू आहे। वन्यजीव अधिनियम 1972 प्रमाणे कारवाई केली असून आज शुक्रवारी संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे। उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद तसेच सहाय्यक उपवन संरक्षक कमलेश पाटील आणि पन्हाळा वन परिक्षेत्र अधिकारी अनिल मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सागर पटकार, वनरक्षक संदीप पाटील, योगेश पाटील, बाजीराव देसाई व लिपिक सुरेश पाटील, रंगराव उदाळे, सचिन जाधव, हिंदूराव पाटील, शांताराम अस्वले आणि वन्यजीव बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहभाग घेतला। शाहू न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी रामचंद्र काशीद, पन्हाळा। अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राइब करा। धन्यवाद।